कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातील हजारो महिलांसाठी भक्ती आणि श्रद्धेचा आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सौ तुलसीताई सचिन बोर, सौ उषाताई रमेश कानडे, सौ सीमाताई रमेश खिलारी यांच्या विशेष पुढाकारातून भक्ती शक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी 23 बसेसमधून हजारो महिला भाविक दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत। ही भक्ती शक्ती यात्रा 5 दिवस सुरू राहणार आहे। या माध्यमातून गटातील हजारो माता भगिनींना 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड म्हणजेच वणी आणि श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथे दर्शनाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दररोज मोठ्या संख्येने बसेस यात्रेसाठी रवाना होणार असून नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रवास पार पडणार आहे। आज सकाळी पहिल्याच टप्प्यातील 23 बसेसना मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात सप्तशृंगी माता की जय आणि श्री स्वामी समर्थ अशा घोषणांनी परिसर दणदणाणून सोडला। घरकामानी प्रपंचात व्यस्त असलेल्या ग्रामीण भागातील महिलांना या यात्रेच्या निमित्ताने एकत्र येण्याची आणि तीर्थक्षेत्री दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागातील महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सुरक्षित प्रवासाची सोय केल्याबद्दल आम्ही तुलसीताई भोर, उषाताई कानडे आणि सीमाताई खिलारी यांचे मनापासून आभारी आहोत अशा भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या। केवळ राजकारण न करता समाजकारण आणि धर्माची जोड देऊन या महिला नेत्यांनी घराघरातील महिलांशी नाते जोडल्याची चर्चा या निमित्ताने संपूर्ण गटात रंगली आहे। या यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। आज भक्ती शक्ती यात्रा ही आपल्या कळंब चांडोली गटातून 5 दिवसाची यात्रा ही अशी निघणार आहे आणि खरं तर कांदे लागवड बऱ्यापैकी उरकलेली आहे आणि माझ्या ह्या माता बहिणींसाठी थोडासा खारीचा वाटा ह्या निमित्ताने उचललेला आहे। सगळेच माझे माता बहिणी बऱ्यापैकी माझ्या स्वामींचे भक्त आहेत म्हणून दिंडोरीला जाणार आहोत आणि 3 शक्तिपीठ म्हणजेच वणीची देवी इथेही दर्शनाची सोय केलेली आहे। त्यामध्ये मग उषाताई रमेश कानडे या आणि चांडोली गणातून सीमा रमेश खिलारी आहेत। असा हा यात्रेचा उपक्रम आम्ही केलेला आहे। कळंब चांडोली गटातून बऱ्यापैकी महिला निघालेल्या आहेत। रोज 1000 ते 1200 महिला असणार आहेत या यात्रेच्या दर्शनासाठी। म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल, सर्वच माता बहिणींना या यात्रेचा लाभ घ्या। 5 दिवस यात्रा चालणार आहे असं सांगितलं। सोय तशी दर्शनाची सुद्धा झालेली आहे, जेवणाची सोय आहे, सकाळी नाश्ता दिलेला आहे आणि वणीच्या देवीला जाण्यासाठी रोपवेची सोय केलेली आहे। हेच सांगायचं आहे। या निमित्ताने हा आज आपला दिवस आहे। यात्रेत भरपूर तुम्ही मजा करा, दर्शनाचा छान आनंद घ्या, स्वतःची काळजी सुद्धा घ्या, हेच मी या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे। आपल्या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामधून एक आगळा वेगळा उपक्रम या गटातील 3 उमेदवार, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार तुलसीताई भोर असतील, कळंब पंचायत समिती गणातील उमेदवार उषाताई कानडे असतील, त्याचप्रमाणे चांडोली पंचायत समिती गणातील उमेदवार सीमाताई खिलारी असतील, या 3 माता भगिनींनी एक आगळा वेगळा उपक्रम त्यांच्या सगळ्या भगिनींसाठी त्या ठिकाणी काढला। त्या म्हणाले की आम्ही दरवेळेस घरामध्ये चूल आणि मूल याच्या बाहेर काय आम्ही पडत नाही। आता सध्या कांदे लागवडची गडबड पण जवळपास सगळ्यांची संपलेली आहे। 2 दिवसांनी संक्रांती सारखा एक पवित्र सण त्या ठिकाणी होतोय। तर त्या सणाच्या माध्यमातून आपल्याला सर्व माता भगिनींसाठी काय करता येईल तर या 3च्या कल्पनेतून आज भक्ती शक्ती यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। भक्ती शक्ती यात्रा म्हणजे नक्की काय, याच्यामध्ये दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि वणी येथील सप्तशृंगी मातेची शक्ती या 2 ठिकाणी आपण या सर्व महिलांना घेऊन जाणार आहोत। याच्यामध्ये गेली 8 दिवस आमचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र झटत होते, त्यातून आज आज ही यात्रेचा प्रारंभ त्या ठिकाणी होतोय। पुढील 5 दिवस ही यात्रा त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये जाणार आहे। आज 12 आणि 13 तारीख, त्याच्यानंतर 16 आणि 17 तारीख आणि 20 तारीख अशी 5 दिवस आपण वेगवेगळ्या गावांसाठी वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी केलेले आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातून साधारणतः 1150 ते 1200 महिला आपण त्या ठिकाणी घेऊन जात आहोत। आज त्यांना घेऊन जात असताना प्रथमतः आपण गाडीमध्ये नाश्त्याची सोय त्यांच्यासाठी केलेली आहे।
दुपारी भोजनाची व्यवस्था दिंडोरी या ठिकाणी केलेली आहे. भोजन व्यवस्था झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थांचं जे तिथं केंद्र आहे किंवा अण्णा महाराज माऊली त्यांचे दर्शन घेऊन तिथून ही सर्व मंडळी वणी येथील देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शनाला जाताना बऱ्याचशा माझ्या वृद्ध माता भगिनी त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी गडावर जाण्यासाठी रोपेची सुद्धा सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिकडून परत येताना त्यांची परत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एक छोटासा उपक्रम या माझ्या सर्व माता भगिनींसाठी ह्या भगिनी उमेदवारांनी त्या ठिकाणी आयोजित केला आहे. तर माझी ह्या गटातील सर्व ज्या काय माझ्या माता भगिनी आहेत त्यांना एक विनंती करतो तुमच्याद्वारे की आज जेवढ्या महिला गेलेल्या आहेत असं आपले तिन्ही टप्प्यामध्ये आपण सर्व महिलांना त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जास्तीत जास्त महिलांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व या यात्रेमध्ये गेल्यानंतर आपल्या सर्व कुटुंब असेल, आपल्या भागातील लोक असतील त्यांच्यासाठी गुरु माऊलींचे व देवी मातेचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन यावेत अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझं थांबतो.